5 वर्ष झालं मी बायका करू सोडून मी कुठल्या गावात मला काय कळ नाही. आता मला कळायला लागलंय कोण ओळखीचं पालखीचं काय ना आपल्या बघायला लागल कोण घाबच्या ओळखीचं नाही तर लय आवडला पैशाचं बुक करायला लागेल ते पुढं काय करायचं काय सुचना झालंय मला कोण ओळखीचं कोण नाही तर बघायचं करून. ए मावशे ए मावशे मावशे ए मावशे मावशे ए मावशे कोण आहे बोला. कोण आहे रे माझी तुझी काय हिंमत आहे मला बोलायची मला माझ्या घरची काय बोलणार ते तू कोण आहे रे. असं विचारायला स्वतःचं घर लागतं ही काय तुझ्या बापाचं घर नाही. उठ आणि लाग चालायला. स्वतःच्या घरी जायला एसटीला काय तुम्ही पैसे देणार आहे का. कोण राही दादा हे कोण आहे. एकदा म्हणतो एसटीला पैसे द्या एकदा म्हणतो ह्याला द्या. हा कोण आहे तुझी हिंमत कशी झाली रे म्हणायची. सांगतो अगोदर मला काय तर खायला दे. हलमा अरे का कालवा चाललाय येऊ. हलमा काय कालवा. अरे पाहुणं कुठल्या गावचा इथं. कशाचा पाहुणा कशाचा कोण मुतकून पडले 3 तास झाला आमच्या दारात. काय म्हणते रे ती त्याला उठवून दे हाकलून इथनं बरं. बघ तिच्या पिशवीत काय आहे बरं. काय राय ह्याच्यात दारूच्या बाटल्या आणि शर्टाया कशाचं काय उमा महिन्या एवढ्यात त्याच्या दारूच्या बाटल्या पिशवीत आणि शर्ट आहे पक्क बेवडा आहे. अरे हे सगळे आमच्या घरात इकडे कशाला आलते पण सगळे. कोण पाहुणा आहे का पडला इथं हनुमाच्या वाट्यावर. असल कोण बेदाडा पडला असल. चक्कर बिकर आले असल. कोण रे आमच्या घरची राहते काय. बघा मावशी एक बाटली दारूची माणसाला आयुष्यात काय घडवते. की बायका पोरं भावकी मित्रमंडळी याच्यापासून खूप दूर जात असते. पण माणूस दारूच्या आरी गेल्यानंतर 8-8 दिवस माणूस पोटाला नीट खाऊ शकत नाही. असं उपाशी मरू शकतो. उमा अरे काय कर ते 8 दिवस झालं दारू पण पडलंय त्याच्या अंगात चांगलं पाण्यानं नुकत आलं सुधी उतर आलं बघ काय करतय ते. मावशी म्हणते ते तीच बरं आहे. वता वता जरा येईल जरा माणसात तुझं पाणी ओतलं डोक्यावर. हा कोण आहे रे. चल इथनं ओट ही पिशवी घे चल. अक्का कोण गाव गोळा केलं इथनं ओट. चालायला लाग इथनं चल. चल इथनं चालायला लाग चल. रातभर झोपलायला पण इथं. माघारी येऊन जाता. कटाळा आला थोडा चहा पिऊ. घेऊ की गोडभर घेऊ. लय कटाळा आलाय थोडा. हा पाणी हा पाणी आहे का प्याला. पाणी द्या की. तो का भाऊ नाश्ता करायचा का चहा घ्यायचा. मागव काहीतरी लांबच्या पड्ड्याला जायची. मालक पाणी देऊ वाईस. पुसून घे आणि पाणी दे. पाहुणं बोला काय द्यायचंय. हो मला चहा द्या करावं आम्हाला लग्नाला जायचं लांब जायचं. सकाळचं गाडीवर आता नाश्ता केला चहाचं जरी बघा चढतो तेवढं कोण लवकर द्या. दादासाहेब बोला. गेली 7-8 दिवस आपण फिरतोया. 7-8 कसलं महिना झाला. हा हा सुदाम्याच्या बायकाच्या पोराच्या तरी नशिबात आहे का नाही सुदाम्या कोणच ठेवल्या का. काय माहिती आता आपण त्या मंदिरात बी गेलो होतो.
काय आहो त्या खंडेरायाला आपण मस्त नवस बोललो, पण काय आता त्याच्या आशीर्वादानं आला गावला तर बरं आहे. हा अहो आपल्या बी मनाला तुकतुक वाटते का नाही की त्यानं आपलं बायका पोरात यावं, सुखी समाधानाने राहावं. माझ्या तर जेव्हा भावाचा मित्र आहे तो. तर राहावं जेव्हा जीव नाही इतकं आपण जीवला माग आपली दुसती जीव लावलेला त्याला, पण काय अचानक काय त्याच्या डोक्यात बरं आलं गेलं निघून ती गावाय पाहिजे रो आपल्याला. तो गेल्यापासून मी अर्ध्या भाकरी आलोया. हा नाही काळजी आपली बी घेतली पाहिजे आणि आपल्याला बी त्याचा पूर्ण शोध केला पाहिजे. नाही मग आमची मैत्रीच अशी होती, एक घास दोघं खात होतो. तो का भाऊ काय घ्यायचं? ह्या काय तर चहा बी. मालक भजी प्लेट एक द्या. बोला काय घ्यायचं? भजी प्लेट एक द्या. पाहुणं कुठलं गाव? बालवडी जवळ बिदाल. काय काम काढलेलं इकडं? आलो होता असाच फिरत फिरत. पाणी दे का 2 ग्लास? पाहुणं बोला की का ही व्यक्ती इकडं कधी आढळली का तुम्हाला? बरं ठीक आहे, कुठं दिसलं तर कळवेन तुम्हाला. बरं 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 चल. इकडं कोण इकडे निघालाय दोघं? घरी तुम्ही दिसणार नाही. एका पोराला विचारलं त्यांनी सांगितलं दुसरं काय 5-50 महिलावर गेलेलो या पोरीच्या बापासाठी इकडे तिकडे चौकशी करायला, पण काय नाही जमलं. पण तुम्ही तीर सोडू नका. अहो लेकराच्या तोंडाकडे बघू वाटणार. अहो जोडीदाराची लेकरं काय ना आमची लेकरं काय सारखीच की. अहो जीव राहावं ना हो, शेवटी आपलंच नशीब. अहो तुम्ही काय आमच्यासाठी वाईच करताय का? कुठं कुठं फिरताय पण नाही सापडलं. मग आता काय करायचं? हा असलं आमच्या नशिबात तर सापडलं. हा बरं येऊ का मग आम्ही? बरं बरं. किलो 50ला 2 किलो. जायला बटाटा 50ला 2 किलो. 50ला 2 किलो. काय पाहिजे? वाटाणा 50ला पाव आहे, 90ला अर्धा. नको भाऊ ही दे मला बटाटे द्या. नको तर नको ठेवा. नको तर काम आहे. शेवगा 10. वडापाव रे. ठीक आहे ना कर. कुठलं आहे वडापाव खाऊन गेले तसंच पैसे टाळ घाला माझं ओळखीचं नाही पळखीचा. कुठला आहे कोणास कुठला आहे कुठल्या गावचा आहे काय नाही काय माहिती. गेलं तसंच वडापाव खाऊन पैसे दिले नाही तर काय नाही असलंच फुकाटचं खाता येते.
होय बर पोरगी पर्सीला ठेवून गेली वाटतं ती नाही का कोण तो काय पाहिजे तुला कोण असतो अहो काका ती माझी पर्स आहे मला द्या ना वापस मला जायचंय घरी माझं त्यात सगळं सामान आहे तुम्ही नाही का स्टँडवर येऊन बसला होता आणि मी तुमच्या शेजारीच बसली होती कशावर ना अहो कशावरून म्हणजे तुम्ही घेतली माझी पर्स मी तुमच्या शेजारी बसली नव्हती का तुम्ही आलता दारू पिऊन मला पत्ता सुद्धा विचारला कुठं जाणार आहेस कुठे चालले नाव काय विचारलं नाही का तुम्ही असं काय करताय द्या ना प्लीज मला पर्स द्या मला घरी जायचंय अरे काय चाललंय अहो बघा ना पर्स देत नाही माझी पर्स आहे अरे देऊन टाकी बाबा कशाला ठेवली बस अरे वा हे बाळा कशी आहेस बाळा मी ठीक आहे अरे रामा ही मुलगी कोणाची राम बोलतेस की होय हो आता बा तुला ओळखलं नाही मला ती रामाचीच पोरगी आहे अरे आपल्या कधी बघण्यातच आलं नाही लहानपणापासून ती मामाकडे शिकाय होती होय ना रामा अरे मामाच्या गावाला असते ती मामाची लाडकी आहे ती मामा नेली शाळेला तिकडं कवा तरी ती वर्षात 2 वर्षात नाही इकडं काय बघा तुला नाश्ता बिष्टा करायचा का नाही पप्पा मला अजून फ्रेश व्हायचंय हो देत त्या आजा भजी द्या आतमध्ये 1 प्लेट हा टेबल जा बाळा फ्रेश होऊन ये हो पप्पा
ओळख ओळख नाही उठत कोण आहे नाही ओळखत? नाही ना. अगं बाई तू कधी आली अगं पिल्लू कधी आलीस बरी आहेस ना? हो मी बरी आहे. तू? हो मी पण छान आहे. अचानक कशी काय आलीस तू? अचानक तुला सरप्राईज दिलं. हो हो बरं झाली. बस बस बस. पप्पांना भेटलीस का? हो आता येतानाच भेटले हो, काय म्हणले? काय नाही मी बसले त्यांच्यापाशी जरा ते म्हणले पण अचानक कसं काय आली तू? आता काय सुट्ट्याही लागल्या ना मामाच्या गावाला तिथं हो शाळेत. पण सध्या कळवायचं ना कशाला एकटीने यायचं? सरप्राईज म्हणजे काय तुला अचानक येऊन हो हो आणि शाळा नाही पिल्लू बरंच मोठं झालंय ग. बरं जाता फ्रेश होऊन ये मी तुझ्यासाठी काही खाऊ बनवते हा. हा आणि मॅगीच बनव मला. ठीक आहे चालतं. कशी आहेत ग सगळं तिकडली मग? सगळे चांगले आहेत. हो आजीची तब्येत आहे का बरी आता? हो हो मामाचं चाललंय ना बरं? मस्त चाललंय. आजी जरा आजारी होते आपण झाले परत नाही. बरं बरं चालतं. मैत्रिणी सोडत नव्हत्या मला माहितीये जाऊ नको. एवढ्या मैत्रिणी झाल्यात का तिथं आता? मग आता कधीपासून नाही तिथं लय भारी मैत्रिणी आहे. सगळं चांगलं आहे तिथं माहिती पण इथली पण आठवण येत होती. हो मग काय मला पण सारखी येत होती तुझी आठवण. हो ना मग म्हणून तर आले सरप्राईज देऊन. हो ना सांगितलं नाही फोन पण केला नाही. मामाचा रात्री आलता फोन पण काय बोलला नाही मामा पण की येणार आहे. हो मी सांगितलं होतं सांगू नका म्हणून मला माहिती होतं मी होती त्याच्याजवळ. होय हो अगं पण तुला एक सांगायचंच राहिलं. काय ग? अगं मी येत होते ना आता इकडं त्यावेळेस स्टँडवर गेली होती आणि बसली होती स्टँडवर तर एक माझ्या शेजारी एक माणूस बसला होता पण तो लय पिलेला होता बरं का. बसला होता आणि तो माझ्यासोबत बोलला पण आणि माझी बॅग होती पर्स मी हातात घेतली होती. आता एसटीत बसायचं म्हणल्यावर पैसे वगैरे काढायला कशाला बॅगेत काढायचं म्हणून वर ठेवली होती मी. आणि बोलला कुठलेच नाव काय असं विचारलं फक्त आणि नंतर माझी एसटी आल्यानं मी चढली त्याच्यात. माझी तिथंच बॅग राहिली ना म्हणजे पर्स राहिली आणि मी माझी साईड घेऊन गेली वर निघून आणि परत अर्ध्या रस्त्यात गेलो ना मला आठवलं माझी तिथंच राहिली. कंडक्टरने पैसे मागितले तिकीट काढायसाठी आणि मग मला आठवलं आणि मी काय केलं अर्धा तास त्यांना म्हणलं मला इथंच थांबवा म्हणून माझी पर्स राहिली. मग त्यांनी स्टॉप केलं मी उतरली चालत गेल्यानंतर बघते तर तिथं तो माणूस पण नाही माझी पर्स पण नाही. मग तिथे एक माणूस उभा होता म्हणजे तो आधी पण होता मी त्याला बघितलं होतं तिथं होता. मग मी त्याला विचारलं की तो एक माणूस बसला होता ते तुम्ही बघितला का कुठं गेला ते तर ते म्हणला त्याच्या कुठं नादाला लागते तो पेलेला होता माणूस. आणि मग मी म्हणलं की अहो पण माझी पर्स गेली तिथली म्हणलं ते माझ्या शेजारी बसले होते आणि तेवढं तो आला ना पुढनं तिथून दिसला मला. आता मी पेलेला होता मी कसं बोलू त्याला म्हणून मी त्यांना म्हणलं तुम्ही त्यांना बोलताल का ती पर्स माझी म्हणून असं सांगितलं. मग ते म्हणले की थांब मी बोलतो म्हणून मग त्यांनी त्यांना बोलले पण ते म्हणले की हिची थोडी पर्स असणार आहे ती असं म्हणजे त्यांचा वादवाद झाला पण त्यांनी माझी पर्स दिले मला माघारी घेऊन त्यांच्याकडून. बरं झालं भेटली ती. मग मी आले घेऊन मी लय भरली होती परत मग झाला नाही तर मी लवकर आली असती माहितीये. पिला होता त्यानं नेली असती काय केलं पैसेही घेतलं असतं पण तू तिकटी पुरतं पैशावर ठेवायची सॅग मध्ये ठेवायची ना पर्स वरती कशाला काढायची? माझ्या लक्षातच नाही आला तर मला काय माहिती तसं. तिकटी पुरतं पैसे नेहमीवर काढायचं आणि बाकीचे पर्स सॅग मध्ये ठेवायची. हो ते चुकलंच माझं आणि पण मी बघितलं ना नंतर पण काहीच नाही त्यातलं गेलेलं नव्हतं. हो सगळं आहे तसं होतं मी बघितलं लगेच चेक करून. असं एखादा असा देव माणूस ना पेलेला होता. पेलेलं माणसं असली तर दुसऱ्याची पर्स सापडली म्हणल्यावर त्याने पैसे घेतले असते ना. हो पण नाही घेतले. हा तेच ते सगळं माझं त्याच्यात. घे बाटले तो पण करते आणि ते फोड दे घाल फोडते. हा बस बस टाकी 2-3 टोपण टाक दे टाक अजून बस पाणी होते गॅलरमधलं पाणी होत पंपात ओरक पावसाच्या आपल्याला झालं पाहिजे ते काम. पाऊस येणार आहे पटपट औषध फवारणी झाली पाहिजे. चालू कर पंप.
बायकोनं उरकावाज पटापटा. पावसाचं वातावरण झालं पाहिजे आज बांधून आपल्याला. पाऊस येणार आहे परत. उरकावाज हात उचला. काय का तुझा बाप कुठं असतो ना, काय दिसला नाही लय दिवस झालं. कुठे गेलंय काय, बरेच दिवस झालं गाठ नाही पडली. इकडे कसा आलाय? काय म्हणली कामाला ये मागणं म्हणून आलोय. अहो मालक, लहानपणी पोराचा बाप गेला निघून, व्यसनी होता. मग ही कामं करायला लागतात लेकरांना. काय करायचं मग? असं आहे ना, केल्याशिवाय हाय का लेकरांना काय? अहो काकी, ह्यांनी म्हणून ती मुलं सांभाळली. एवढ्या लहान मुलांना सांभाळायचं म्हणजे इतकं सोपं नाही. काय दारुड्याचं लय वाईट असतं. ज्याचा दारुडा आहे त्यालाच माहिती असतं. लहान पोरांचं खर्च काय थोडा आहे का शाळेचा ह्याचा? ती बिचारीनं कटलं म्हणून एवढं ही झाले. मग काय तर एवढं सोपं नाही ना. लय अवघड आहे दारुड्याचं, लय परपंचा बेकार. चांगलं असलं तर बरं, नाही तर काय लय वाईट आहे. लेकरांचं ह्यांचं वनवास नुसतं. त्या बिचारीनं तर काय करायचं? कुठवर लेकरांनी घालायचं करायचं? एकट्या बाईनं काय म्हण करायचं? जो काय एका बाईनं करायचं, पोरा मुलांना घालायचं. खर्च थोडा आहे का? लय बेकार, लय अवस्था बेकार आहे. काय बिचारीचं लय वाईट बेकार आहे. मग काय तर रोज कष्ट कर करायचं, आणखीन त्याच्या उराव घालायचं दारुड्याच्या, आणखीन दिनाके हानमार करायचं आणखी. मग काय मग ती बाईचं जीवन कसं आलं? वाईट आहे, लय वाईट. अहो काकी, काय सांगायचंय आता? असून तरी उपयोगाचा होता का नवरा? काय व्यसनाच्या नादी लागून बघा संगतीचा परिणाम. काढायचा संगतीत गेला, पोरांची काळजी केली ना माझी काळजी केली. कटायचं आता दिवस काढायचं तसंच. काय करायचं? आपलं नशीबच तसलं म्हणायचं आणि गप बसायचं. एकट्याने तर कुठवर करायचं? खर्च वाढला. पोरं म्हणते ती मी पण येतो, आई आम्ही मदत करतो. पोरांना दया येते ती त्यालाही नाही. काय करायचं? आणि आता बसलोय जाऊन कुठं? 6 वर्ष झाली, आलाच नाही बघ. करायचं त्याचा विचारच करायचा नाही. आता आपलं करायचं, मुलं बघायची आणि आपलं काम करायचं, एवढंच करायचं. त्याचा विचारच करायचा. काय हाय काय नाही काय हा विचारच करायचा नाही त्याचा. पहिल्यापासून तसला आहे म्हणल्यावर काय त्याच्या नादाला लागायचं? आपली 2 लेकरं आहेत, ती सांभाळायची, लहानाची मोठी करायची, त्यांना शिक्षण द्यायचं. ते तर एवढंच करायचं. ते तर करतोय. कशाला लागतो? आधार मस्त मोठा असतो, पण काय करायचं? त्याचा उपयोगच नाही ना. असून बी नाही, नसून बी नाही. मग काय करणार त्याला? पोरं विचारते ती. बरोबर आहे. कुठे विचारणार की पोरं लेकर आहेत, त्यांना काय कळतंय? त्यांना पण कमीपणा नाही का लेकरांना? बाप आपला असला दारुडा म्हणल्यावर जिथं जाईल तिथं चर्चा होते ना. हो, नाव ठेवली काय ठेवली तर तसल्याला काय असतं तेव्हा दारुड्या माणसांना. एकट्या बाईने तर किती वडायचं. हो, बाईनं केल्याशिवाय तर लेकरांना खायला कुठलं? तेच ना, त्याच्या मागे जायला लागतंय का? दारुड्या जाऊन तरी काय करायचं? जाऊन तरी सरतंय का? हाय तीच आपल्याला केलंच पाहिजे. गबसा रडू नका. काय करायचं? अहो काकी, जेव्हा होतं तेव्हा तरी कुठं सुख होतं? पिऊनच पडायचं की कुठं पण गल्ली बोळात. असू दे आता, काय करायचं? हाय ती करायचं आपलं. पोरांसाठी लेकरांच्या तोंडाकडे बघून करायचं, कष्ट करायचं, घालायचं त्यांना, शाळा शिकवायची. ते तर चाललंयच. आपल्याला होईल तेवढं करायचं. तो काय हाय काय नाही, त्याचा विचारच करायचा नाही. लेकरांचा तरी विचार करायचा. आता त्यालाच विचार नाही लेकरांचा म्हणल्यावर आपण काय करायचं? आपण हाय तेवढं कष्ट करायचं आणि घालायचं लेकरांना, शाळा ही शिकवायची. काय करायचं? हाय नशिबात तेवढं भोगायचं. ते तर आहेच. मग आता काय करतात? दिवस काढायचं ना. दिवस केल्याशिवाय आहे का खायला? असं तर जात्याला दिवस सरून. पोरग चांगलं ह्याला लागलं म्हणजे बापाची जागा दिली की काय करायचं? त्याच्या नावाच्या ओरडत बसायचं. त्याला सगळी शोधते, पण कुठं सापडेना झालं. आता कुठं पिऊन पडला असला, कुठं गेला असलं तर काय करायचं? त्या जायचं त्याच्या मागे. आपलं हाही दिवस आपलं लेकरांसाठी करायचं, कष्ट पोरांना घालायचं, शिक्षण करायचं पोरांचं. शेवटी आपलं नशीब म्हणायचं. नशीब म्हणायचं आणि ग बसायचं. रडू नका. रडायचं काय? रडायचं नाही काय नाही, उलट खमरात खायचं, धटमन करायचं, द्यायचं नाही. ते तर करतोच.
पोरांसाठी तेवढं केलंच पाहिजे. असं बी काय म्हणते ती की सगळी दुनिया नावं ठेवती. काय करायचं असलं दारुड्याला. म्हणून आपण आपलं हाई करत राहायचं. कष्ट केल्याशिवाय तर आपल्याला कोण देणार आहे. शिकवायची शाळा. अहो काकी म्हणून तर पोराला हा लोकांच्या हातेला कपशा धुवायला लावायला लागलं बघा. म्हणून तर मालकाने विचारलं ना की हाटेला कपशा का धुतो तर बघतो. हा काय करणार. पोरगं म्हटलं जातो आई हाटेला तेवढंच पैसे होत्या. शाळेचा खर्च तरी भागल. खर्चाला तर लागतंय ना. काय करायचं. काय बाप कसला दारोडा म्हटल्यावर काय करायचं. पोरांनंतर काय करायचं. केलंच पाहिजे की हाटेलाच काय बी केलं पाहिजे आता पोरांनी. पोरं तरी कमी वळण लागलं पाहिजे. बापागत नसावं. आपलं पोरांना वळण लावायचं चांगलं आपलं काम आहे. जाणीव आहे. हा मग तसंच केलं पाहिजे. त्याचा विचारच करायचा नाही आपण. विचार करून तरी काय करायचं. ते काय सुधारणार आहे. असू दे जाऊ दे गेला तर काय कवा नाही कवा येईल की माघारी. तुला आता आईचा आधार बन. आईला याला सांभाळ नीट. येतील तुझं पण चांगलं दिवस. असू दे करायचं आता काय करायचं काम आपलं काय पडेल ते करायचं आपलं. असू दे काय लागली मदत तर मला बी सांग. मी करत जाईन मदत तुला. पण फक्त शाळेत जा. शाळा शिक. काम करत करत शाळा बी महत्त्व दे. शाळा बी शिक. आईला याला बी थोडं हे कर. काय लागलं तर मला सांग. बोलावल्यावर येत जा. काम हे करत जा आपलं व्यवस्थित. नाहीतर कोणासंग तरी असं बोरट्या पोरांसंग नको हिंडूस. आपल्या बापाची परिस्थिती बघतोय आपण. असू दे काय लागली मदत तर मला बी सांगत जा. मी करत जाईन मदत. आणि शाळा शिक. पण शाळा लय महत्त्वाची आहे. शाळा शिकत शिकत आपलं करायचं काहीतरी असं व्यवस्थित. आईला याला सांभाळायचं व्यवस्थित. होय मामा तुम्ही म्हणताय ती बरोबरच आहे. जायचं शाळेत. शाळेत आता कितवीत आहे तू. 9वीत आहे का. त्याने चांगली शाळा शिका. चांगलं राहा. आपण बघतोय आपल्या बापाची परिस्थिती काय आहे. व्यसनाधीन झाल्यावर काय असतंय ते आपल्याला आता चांगला अनुभव आला आहे. व्यसन काय लयही नाही. आणि हो शेवटचं सांगतो तुला कुठं गावातल्या असं उभ्या तानाच्या पोरांसंग हिंडायचं नाही. काय नाही. व्यवस्थित आपलं काम करायचं. बापाच्या माघारी आपलं नाव कमवायचं. आणि आईचं नाव कमवायचं. आणि हे कर आता काय कर. हे चालू हे सगळं औषध सोड. तर वर्ष मी आलो माघारी. हा काम करून घे सगळं. मला वांग पाहिजे का. तांब्या घ्या इकडं. नाही त्यांचं तुझ्या माग आहे तो लाल भडक आहे. पाठी माग तो. पोरांनो या की जेवा यार. मला नाही जेवायचं. का ग. नाही भूक. माझ्या यार तू बस इथं. लागतोय ती बायकात बसायला. तंबाटी खा गो. पोरगी का जेवली नाही बघून आली हो. या अगं जेव तू. येईल की पोरगी. मगाशी काय विषय चालला होता ग. काय रडीचा बिचारी लय रडत होती. का मग काय नशीब तिचं दारू नवरा रोज. काय करायचं. मारतो का लय. नाही मारत पण पिऊन पडतोय. त्याला आणायला लागतं सारखं. होय. हो लय अवघड ग तिला. बिचारीच्या एकटीच्या जीवावर काय करायचं. त्या 2 पोरांना. म्हणजे पोरं बी कामाला आणते. लेकरांना तर काय घालव. काय तर लय वाईट अवस्था बेकार आहे. म्हणून रडत होती अगं बिचारी. दारुड्या नवऱ्याचं एवढं सोपं नाही. लय अवघड आहे. जगणं सुद्धा काही दिवसानं मुश्किल होईल. त्याचं नवरा घरी बसून दारू पिऊन मी एकटी कष्ट करायची. कसं लेकरांचं बघायचं. तिचं काय घेऊन बसताय. माझी पण तीच परिस्थिती आहे. पण तसंच चाललंय आपलं. काय करायचं. मागले दिवस मोराळ आणून यायचं म्हणून चाललं जायचं ना. प्रत्येकीच आहे म्हणजे आता तिच्या घरी आहे म्हणजे माझ्या घरी नाही असं कशावर बसली. तशीच सुमनची परिस्थिती होती का नाही तशीच माझी पण परिस्थिती होती. पण मला भावापासून चांगला टेका होता. त्याच्यामुळं माझं जमल्या गेलं.
तसाच सगळ्या बहिणीसनी भावापासूनच चांगला टेका पाहिजे. नाहीतर लय अवघड आहे व असा दारुडा नवरा घेऊन जगणं ही लय अवघड आहे. लेकरा बाळांचं तर व्यवस्थित आहे का नाही, मुलासनी शिक्षण मिळतंय का नाही. संगट बोलायचंय जरा बाहेर ये. सर आहेत का? हो आहेत की. म्हणजे पाठीचं का? ठीक आहे, मी तुला माझं झाल्यानंतर कॉल करतो. हा, मी आत्ता तर आलो जस्ट. हा, आता वाजलेत किती? 6:15 वाजले. ठीक आहे, ठीक आहे, मी करतो कॉल झाला माझा. ओके, ठीक आहे. हो, या. दोन मिनिटं चहा घेऊ आधी. ज्ञानदा, ए ज्ञानदा, चहा आण बेटा. पप्पा चहा दे मॅडम ना त्या सरांना. घ्यायचा. आठवलं सर? हा, या मॅडम, या बसा. द्यायच्या मॅडम. घ्यायच्या. ठीक आहे, जरा सर्वजण पुढे येता काय ते. मॅडम पुढे. थोडक्यात आपला सर्वांचा मला परिचय द्या. मॅडम, आपलं नाव काय? माझं नाव शिवानी शिंदे. शिक्षण आपलं? मी MA इंग्लिशमधून आहे आणि मी PhD पण केली आणि BEd आणि D.Ed झालेलं. ठीक आहे मॅडम, आपलं नाव काय? माझं नाव दीपिका जगदाळे. माझं B.Com झालेलं आहे आणि हिंदी विषयात मी PhD केलेली आहे. ठीक. सर आपलं? माझं नाव धनाजी अवघडे. माझं MA BEd झालेलं मराठी स्पेशलिस्ट. ठीक आहे, ओके. तुम्हाला सर्वांना आपल्या शाळेबद्दल माहिती मिळालेलीच आहे. आमची जी शाळा आहे ती माळावरची शाळा आहे. तिथं काही घरगुती कारणास्तव 2-3 शिक्षक तिथून बंद झालेले आहेत. ते पहिले आता तिथं 10 ते 11चा स्टाफ आहे. तर त्यासाठी तर आपल्याला तिथं 2 ते 3 शिक्षकांची गरज आहे. त्यासाठी तुम्ही इच्छुक आहात. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्या शाळेची पहिल्यापासून गुणवत्ता तालुक्यामध्ये प्रतिमा चांगली आहे शाळेची गुणवत्तेबाबत. तर तीच गुणवत्ता तुम्ही कायम टिकवावी असं एक माझं मत आहे. तर त्याच हिशोबानं, कारण त्या शाळेमध्ये अत्यंत खूप गरीब लोकांची मुलं तिथं शिकत असतात. त्यामुळे तुमच्या सर्वांकडून त्याच पद्धतीचं त्या मुलांना शिक्षण देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आमच्या शाळेचे काही रूल्स आहेत ते रूल्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. कुठल्याही पद्धतीत गैरहजर तुम्हाला राहता येणार नाही. दररोज रोजची रोज तुम्हाला हजेरी लावावी लागेल. त्याचबरोबर आपापल्या विषयाची स्वतः तुम्ही पूर्णपणे मुलांची तयारी करून घेणे ही स्वतः तुमची जबाबदारी आहे. आता मॅडम, आपण इंग्लिश विषय शिकवता, तर इंग्लिश विषयाची जबाबदारी तुमची की ती पूर्णपणे वेळात वेळ देऊन अगदी तुम्ही ज्यादा तास घेऊन आपल्या शाळेची गुणवत्ता जितकं इंग्लिशमध्ये मुलांना टॉप करता येईल त्या पद्धतीने तुम्ही त्या मुलांना शिकवलं पाहिजे. हीच माझी एक संस्थापक म्हणून अपेक्षा आहे. त्याचबरोबर आपण मॅडम हिंदीमध्ये स्पेशल आहात, तर हिंदी हा विषय तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे आणि कुठल्याही पद्धतीने मुलांना ते समजलं पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही ते शिकवायला लागेल आणि गैरहजर राहता येणार नाही.
सर आपण मराठी विषय शिकवता, तर मराठी ही आपली मातृभाषा आहे, तर मुलांना इंग्लिश आणि हिंदी त्याचबरोबर मराठी पण तितकंच महत्वाचं आहे. तर त्या हिशोबानं तुम्ही सर्वांनी आपल्या शाळेसाठी अतिशय प्रामाणिकपणे काम करून आपल्या शाळेची गुणवत्ता कशी वाढेल याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. हीच एक माझी संस्थापक म्हणून अपेक्षा आहे. मी माझ्या शाळेबद्दल तुम्हाला सर्वांना पूर्णपणे माहिती दिलेली आहे. त्याबद्दल आपलं काय मत आहे ते थोडक्यात मला प्रत्येकाने सांगा. सर आपलं काय मत आहे? सर मी तुमच्या सूचनेप्रमाणे सर्व पालन करेन. ठीक आहे. मॅडम आपलं काय मत आहे? सर मी ज्यात तुम्ही मला मुख्याध्यापिका म्हणून जे काही पद दिलेलं आहे त्या पदाच्या मर्यादेचा भान ठेवून मी माझ्या जबाबदाऱ्या पूर्णपणे पाडेन आणि माझ्या वर्गातली किंवा माझ्या शाळेतली जी काही मुलं आहेत त्यांना माझ्याबद्दल अशी भीती न वाटता त्यांना फ्रीडम कसं वाटेल आणि माझ्यासोबत एक मैत्रिणीचं नातं कसं तयार होईल याबद्दल मी लक्ष देईन आणि शाळेचा निकाल 100% कसा लागेल याकडे लक्ष देईन. ठीक आहे. आपलं मला नियम आणि अटी मान्य आहे संस्थेच्या आणि गैरहजर राहण्याचा पण माझा प्रश्न येत नाही कारण मला नोकरीची अत्यंत गरज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव वगैरे काही करणार नाही आणि त्यांना इंग्लिश कसं बेसिकपासून पुढे बोलता येईल त्यांना वापरता आणता येईल ह्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करण्याची मी तुम्हाला खात्री देते. ओके ठीक आहे. जी माळावरची शाळा आहे आपली त्या शाळेबद्दल मी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे. त्याच पद्धतीने तुम्ही मला तुमचं मत काय आहे शाळेबद्दल ते तुम्ही मला सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे मी या बाबतीत असा निर्णय घेतलेला आहे की तुम्हाला तिघांना मी माझ्या शाळेमध्ये तुम्हाला मॅडम मुख्याध्यापक म्हणून तुम्हाला इंग्लिशचे टीचर आणि तुम्ही मराठीसाठी अशी तुमची नियुक्ती करत आहे. त्याच पद्धतीने माझ्या शाळेमध्ये जे पहिला स्टाफ आहे 10 ते 11 त्यांच्यामध्ये तुम्ही सर्वांनी मिळून मिसळून अतिशय चांगल्या प्रमाणे काम करायचे आहे. त्याबद्दल मी आज या ठिकाणी तुम्हाला 1 वर्षासाठी नियुक्तीपत्र देत आहे. त्याचप्रमाणे ही फक्त तुमची नियुक्ती 1 वर्षासाठी राहील. तिथून पुढे तुमची कामाची पद्धत काय आहे आणि तुम्ही शाळेसाठी किती योगदान दिलेलं आहे या सगळ्याचा अभ्यास करून तिथून पुढे तुम्हाला परमनंट ऑनर देण्याचा मी विचार करेन. हे सर या. धन्यवाद सर. ओके मॅडम. धन्यवाद सर. ओके ओके ठीक आहे. त्याचबरोबर एक तुम्हाला सांगायचं राहून गेलं. आज तुम्हाला मी 1 वर्षासाठी ऑर्डर दिलेली आहे. ती नवीन आता येणारे शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 या वर्षासाठी ते दिलेलं आहे. त्याचबरोबर तुम्ही अतिशय प्रामाणिकपणे काम करायचं आहे अशी मी आशा बाळगतो. ठीक आहे मग सर. ठीक आहे सर. आम्ही ओके सर. खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. होईल का शूटिंग? तुम्ही हसू नका घेता. तुम्ही हसा. तुम्ही बी सिरीज म्हणताय तुम्ही हसताय. माझ्या चष्म्याच्या पुढनं घाम यायला लागलाय मला. बाहेर फिरून येऊ का सगळी?